सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चासकमान धरणाखालील भीमा नदीनं रौद्र रूप धारण केले। खेड तालुक्यातील खरपुडीत बंधाऱ्याचे ढापे वेळेवर न काढल्यानं नदीचं पाणी थेट शेतात आणि गावात शिरले, यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली। थेट भीमा नदीवरून आपल्याला माहिती देत आहेत आणि ग्रामस्थांशी संवाद साधतात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे। सह्याद्रीच्या कुशीत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे सर्व ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झाले। अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। आपण आलो आहोत भीमा नदीवरती। चासकमान धरणाच्या खाली भीमा नदीचं रौद्र रूप या ठिकाणी पाहायला मिळतंय। तिकडे वाहून गेले किंवा आता स्मशानभूमी पोलाच्या एका ठडे वाहून गेले, त्याचे बंधाऱ्याचे। असा पाऊस कधी होता का? कधीच नाही एवढा पाऊस होता मग, पण हे बंधारे हे तुंबल्यामुळे हे काढले नाही ना, फळ्या काढल्या नाही मुळे त्याच्यामुळे पाणी येतं आडलं। काय ह्या सगळ्या परिस्थिती आता काय पाणी पुरवठा विभागाच्या वतीने यांनी फळ्या जर काढल्या असत्या तर हे एवढं पाणी झालं नसतं, बाजूला पाणी गेलं नसतं। पाणी सरळ ज्याचा प्रवाह नदीचा प्रवाह त्या प्रवाहाने गेला असतं। हे फळ्या न काढल्यामुळं आज आजूबाजूची शेती भीती वाहून गेलेली आहे सगळी। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, खरपुडी, पुणे।